नमस्कार. मी डॉक्टर नारायण राठोड आपणास सांगू इच्छितो की आजकाल दैनंदिन जीवनामध्ये ज्यात राजकीय उत्पात, सामाजिक आणि गावगुंड आणि शासन यांचा जो उत्पात माजला आहे, पूर्ण महाराष्ट्राची जी छबी खराब होत आहे, त्याच्यासाठी कोणी आवाज उचलत नाही. आवाज उचलला तर त्याचा आवाज दाबण्यात येतो. पण माझ्या मनामध्ये एक चुलबुल निर्माण झाली. काही दिवसापासून मी अस्वस्थ आहे, कारण जे समाजामध्ये ज्या नवीन काही महाराष्ट्राची जे रूढी परंपरा ती मोडत आहे आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम होण्याच्या कतारावर का बदनाम झालेलं आहे. बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही फरक नाही, कारण की बिहारमध्ये जे राजकीय इलेक्शन असतात, या राजकीय लोक असतात, ते गावगुंड एक काठी घेऊन या जिसकी लाठी उसका भैंस असा विचार संकल्पना मनात ठेवून ते राजकीय आपलं पारंपरिक काम चालू असतं. हेच महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून आपण उत्पात नावाचा न्यूज चॅनल चालू करतो आहे. कितपत त्याला प्रतिसाद मिळेल, किती लोक लाईक करतील याची कल्पना नाही, पण या चॅनलला सक्सेस करण्यासाठी आणि आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जो उत्पात माजला आहे तो घरोघरी समाजामध्ये सुशिक्षितता या शासनाविरोधी या शासनाच्या प्रती जो प्रेम आहे तो कायम राहावा आणि राजकीय क्षेत्रामध्ये जी गडबड चालली आहे याला किनारा व्हावा आणि सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण कसा व्हावा याचं आपण संकल्पना ठेवून उत्पात जो चालला आहे त्याच उत्पात न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा उत्पात आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रिंट मीडिया असो या इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्यात मार्फत प्रत्येक गोष्ट गावागावात घराघरात आणि याचा हेतू असाच आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो आता आपला काय बोलतात त्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढे आता जे कोर्सेस वगैरे आले पण लोकांच्या हाती काम नाही, तर कसा रोजगार वाढवता येईल, लोकांना नोकरी कशी भेटेल, कामधंदा कसे लागतील आणि आपल्या भागातील अंधश्रद्धा असो या भ्रष्टाचार असो या नेत्यांची दादागिरी असो हे कसं मोडता येईल याचं आपलं एकच लक्ष आहे. म्हणून आपण एक उत्पात न्यूज चॅनलची सुरुवात करतो आहे. याला प्रतिसाद द्या आणि आम्हाला प्रतिनिधी वगैरे लागेल. जेव्हा आमचं कारोबार थोडंसं मोठं होईल तेव्हा मला आवर्जून एखादा प्रतिनिधी प्रत्येक गावातून झालं आहे, या एरियामधून झालं आहे, तालुक्यातून झालं आहे, या जिल्ह्यातून झालं आहे, तर आम्ही नंबर देऊ आणि आम्हाला संपर्क करा आणि आमच्या उत्पात न्यूज चॅनलला थोडासा सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.